स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जागता पहारा दिला जातोय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सोलापूरमधल्या मोहोळमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 24 तास पहारा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी नाकारली. केवळ उमेदवार प्रतिनिधींनाच ठराविक वेळेमध्ये स्ट्रॉंग रूमला भेट देण्याची परवानगी. जळगावच्या एरंडोलमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 2.5 तास बंद. 2.5 तासानंतर तांत्रिक अडचण दूर. सीसीटीव्ही पुन्हा सुरू. जळगावच्या पारळमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बसवा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मागणी. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पहारा. नाशिकच्या येवल्यामध्ये मतदान यंत्र सुरक्षा कक्षाबाहेर उमेदवारांकडून खासगी सुरक्षा. शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडींनी नेमले खासगी सुरक्षा रक्षक. चर्चांना उधाण. नांदेडमध्ये लोहा शहरामध्ये स्ट्रॉंग रूमला कडेकोट बंदोबस्त. सीसीटीव्ही डिटेक्टर मशीन. शस्त्रधारी पोलीस. एसआरपीएफची एक तुकडी. त्यासोबतच पोलीस बंदोबस्त. परभणीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह प्रतिनिधींचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 24 तास पहारा. कोणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत आहोत. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. सिल्लोडमधले भाजपचे कार्यकर्ते पहारा देत असल्याचाही व्हिडिओ समोर. भोकरदनच्या स्ट्रॉंग रूमच्या शेजारी पोलिसांप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही चोख पहारा. स्ट्रॉंग रूमला एसआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि मुख्यालय पोलीस अशा 3 स्तरांमध्ये सुरक्षा. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही करडी नजर. वाशिम नगर परिषद निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया ठरलेल्या कार्यक्रमानुसार होणार. 10 डिसेंबरला दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार. तर 11 डिसेंबरला चिन्ह वाटप होणार. इंडिगोची सेवा अजूनही विस्कळीतच आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. फ्लाईट्स रद्द झाल्या त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना. मागील 5 दिवसांपासून इंडिगो एअरलाईनच्या विस्कळीत सेवेमुळे हजारो प्रवाशांना फटका. पुढच्या 48 तासामध्ये विमानसेवा सुरळीत झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक आनंद गोयल यांचं विमानतळ प्रशासनाला पत्र. आदित्य ठाकरेंनाही इंडिगोच्या विमानसेवेचा फटका. आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाईट रद्द. एअर इंडियाच्या विमानानं नागपूरला रवाना होणार. डीजीसीएकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस. भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका. झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी. 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू. इंडिगोची माहिती. मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द. इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. पुणे विमानतळावर सुद्धा 2 ते 3 तास विमानांचं उड्डाण उशिरानं. इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा बोजवारा उडाल्यानं स्पाइस जेट कंपनीकडून 100 अतिरिक्त उड्डाणं वाढवण्याचा निर्णय. इंडिगोच्या घोळ्यामुळे अनेकांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेचा मदतीचा हात. बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या. पुणे विशेष रेल्वे गाडीचं आयोजन. आज रात्री 9 वाजता एक रेल्वे दिल्लीसाठी रवाना होणार. तर सोमवारी पुणे ते बंगळुरू रेल्वे गाडीचं नियोजन. इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा मंत्र्यांना सुद्धा फटका. नागपूर अधिवेशनासाठी मंत्री रेल्वेनं दाखल. भास्कर जाधव, अनिल परब, संजय राठोडांसह अनेक मंत्री रेल्वेनं नागपुरात. काही नेते समृद्धी महामार्गाने नागपूरमध्ये पोहोचले. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील आमदारांना फटका. काही आमदार खासगी वाहनानं नागपूरला रवाना तर काही मंत्री चार्टर्ड विमानानं नागपूरला जाणार. अनेक आमदारांनी तिकीट रद्द करून स्वतःच्या गाडीनं प्रवास केला. गोव्यातल्या नाईट क्लबमध्ये लागलेली आग दुर्दैवी. दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. गोवा दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. सुप्रिया सुळेंकडून लोकसभेमध्ये राईट टू डिस्कनेक्ट विधेयक सादर. ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी विधेयक. राहुल गांधींच्या विरुद्धच्या मानहानी खटल्याची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत तहकूब. आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केल्याचं विधान प्रचाराच्या वेळेला राहुल गांधींनी केलं होतं. राज्यामध्ये 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवले. पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्र्यांच्याही कारखान्याचा समावेश. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या कारखान्यानं 9 कोटी थकवल्याची माहिती. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी घेतली खासदार संजय राऊतांची भेट. प्रकृतीची केली विचारपूस. लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा. प्रभूंची ट्विटरवर फोटो पोस्ट करत माहिती.
राज्यातील पोट हिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयामध्ये होणार. जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोट हिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचा निर्णय. मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसमध्ये दारू, गुटखा, अंमली पदार्थांची खुलेआम विक्री. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ट्रेनमध्ये टीसी, रेल्वे पोलीस असताना सुद्धा अशा पदार्थांची खुलेआम विक्री कशी होते, असा सवाल उपस्थित. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. माजी आमदार हर्षवर्धन जाधवांकडून तपोवनातील वृक्षांची पाहणी. वृक्षतोडीच्या सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध. मुख्यमंत्री फडणवीस हिंदूंच्या विरोधात जाणार का? तपोवनावरून हर्षवर्धन जाधवांचा निशाणा. तपोवनातील झाडांच्या प्रश्नावरून रमेश केरे पाटलांचा सयाजी शिंदेंना फोन. महाराष्ट्रानं सोबत यावं यासाठी जोरदार भूमिका मांडण्याचं केरे पाटलांचं आवाहन. कोणत्याही निर्णयाला घाबरू नका, रमेश पाटलांची प्रतिक्रिया. नाशिकमधील तपोवन झाड आंदोलन प्रकरणी उद्या आंदोलकांशी चर्चा होणार. नाशिक महापालिका प्रशासनाचे अधिकारी उद्या करणार आंदोलकांशी चर्चा. आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण. पर्यावरण प्रेमींकडून तपोवनातील वृक्षतोडीला विरोध कायम. तपोवनातील झाडाभोवती सायकल फिरवत पर्यावरण प्रेमींचं अनोखं आंदोलन. नाशिकमध्ये सायकल वारी करणाऱ्या सायकल स्वारांकडून तपोवनमध्ये अनोखं निदर्शनं. तपोवनमध्ये नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा कलाकारांकडून पर्यावरण संगीतमय सहभाग प्रोग्राम. विविध अभंग गायन करत वृक्षतोडीचा निषेध. वृक्ष वाचवण्याच्या समर्थनार्थ गायनाचा कार्यक्रम. जीवदया अभियान सुरू करणार. जैन मुनी निलेशचंद्र यांची घोषणा. आम्ही जैन समुदायातील लोकांना एकत्रित करणार. दादरमध्ये आमरण उपोषण करण्याच्या विचारात असल्याचीही जैन मुनी निलेशचंद्र यांची माहिती. मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी उभारण्यात जाणाऱ्या गारगाई धरणासाठी येत्या आठवड्यामध्ये निघणार निविदा. मात्र प्रकल्पासाठी अद्याप केंद्राच्या वन मंत्रालय आणि वन्यजीव महामंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा. प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च 3,105 कोटी रुपये. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्रित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपचारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी NAVH आणि NQAS प्रमाणित रुग्णालयांना दावा रकमेतून प्रतिउपचार 10 ते 15% प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय. क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं. हे प्रकरण इथेच संपलं. आता पुढे जाण्याची वेळ. सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती.